वेलकम टू अवर व्लॉग गाईज. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉग मध्ये. काहीच आणलेलं नाहीये. तर फक्त मी एक स्टंट मारत होतो. वेलकम टू अवर व्लॉग गाईज. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज आपण करत आहोत नूडल्स चाव म्याव हाच्या निडल्स. आणि हे बघू शकतात प्रेक्षक 1 आणि प्रेक्षक 2. या हे बघा, हे आमचे प्रेक्षक आहेत. हा, हे फक्त खाणार आहे. हा, फक्त खायला येतात. बाकी गाईज इकडे तयारी चालू आहे. हा आता शिमला मिर्च कट करतोय. शिमला मिरची कटिंग चालू आहे. उस्ताद जुलियन कटिंग. येस 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 गाईज, ते तुम्हाला माहितीच असेल. तोपर्यंत नूडल्स बॉईल करायला ठेवूया. सॉरी व्हॉट? नूडल्स बॉईल करायला. तू काय बोललास? शिमला मिरची त्याच्यानंतर जुलियन कटिंग. हा काय बोलला आता? हो, तू शिमला मिरचीला वास येतो बोललास. चांगला वास येतो कुठे. मला बॉईल करायला ते ह्याच्यात भांडं येते. हवंय प्लीज जस्ट टेक सम एफर्ट्स. हो हो, हे ह्याच्यात बोल कर. आय एम टॉकिंग अबाउट. नाही रे, You're talking about what? भांडं नाही ना. ओके. तिचं घर पण घेते. अच्छा किचन मध्ये येतेच ती मेहनत नाही एकदा. आज मी काय बोलते? अच्छा इकडे गाईज आपण हे बॉईल करत ठेवणार आहोत ह्याच्यामध्ये. वा 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 वा, कटिंग झालेली आहे आपली. कटिंग शटिंग अर्धीच झाली आज. तेवढंच भरपूर. झाडे कापलं गेलं नाही ना, गेलं तरी खाप. हे असं अर्धा टाकू. बीच में से काटना. अबे लंबा काटे नूडल्स के लिए. Okay. फ्राइड राइस बनने क्या? रिलॅक्स गाईज. नको नको, भीती वाटते मला मुलींची. गाईज आपल्याकडे अजून एक प्रेक्षक आहे. कुठे आहे? कुठे आहे? या कहाँ है वो? तुला काय तोंड दिसतंय तुला काय? मला लगेच आम्ही हा निघतो. हा आहे प्रेक्षक. मगाशी बोललो मी 2 प्रेक्षक. हा पण एक प्रेक्षक त्यांना दिसतंय ना, हा. दुसरं त्यांना दिसत नाही. पाठीमागून काम करते. पाठीमागून तो आम्हाला डिमोटिवेट करतं का? या राईट. हा नीट करा. येस, तू आता तू त्याला काय बोलवता? फाईनली चॉप कर. टेस्टर मी टेस्ट करणार आहे. यू आर क्यूए टेस्टर. क्यूए टेस्टर. नंतर काय बोलणार की रेस्टॉरंट सारखं झालं नाही. हा मीठच का नाही टाकलं? नूडल्स कुठल्या नूडल्स मध्ये नूडल्स कमी आणि शिमला मिरची जास्त. आणि सगळं बरोबर आहे. शिमला मिरची ड्रिंक होते. मला असं वाटतं उमेशने आता त्याचा खायचा नजरिया जो आहे तो थोडा बदलला पाहिजे. स्विगी मस्त वाटते. हात कापला. असं नाही आवडत, मी रडतो डायरेक्ट हात कापतो. आणि तो खुश होताय तुझा हात कापला तर. कॉन्टेंट मिळालं. त्याने तर हे केलं पाहिजे ना, हळद वेळ आणायला धावायला पाहिजे. आधीच नाही हळद पण पण पाणी टाक. काय रोज करते की फ्राय कर दिली. गाईज इकडे आहे माझं भांडं. झालेली आपली कटिंग. आता कांदा. Where is हळद cat? जरा. कांदा कुठे? कांदा कापले कांदे. हवी नाही का? अरे कातर कुठे गेली? हे मी दे उमेश. हा, आणि घे. हो, बंधू आणि तू कधी boil भगिनी. करायचं ना? We are taking two guys, yes, no. बंधू आणि भगिनींनो, एक काहीतरी करा. एक कांदे मी कापू. सोलून तरी दे. मी का? कापू नको, तिकडे जाऊन सोलून आणतो. अरे हात कापला तर नको. Why did you take that? कुठे होतो मग? Why did you tell him? मी बोललो खाली आहे का नाही बघ. हे काय? ठीक आहे ना, आज बाईट पण ते मोठे आहेत ना बाळा. चालेल ना. आपल्याला 2 छोटे कापू आपण. आज हे मोठ्या बाई वाईस आहे ना. क्षमा करूया. आणि हा? just have a look. काय करतील ग? एवढे लेअर कापतील कांद्याचे? कांदा अर्धा कांदाच तिने तुला मी शिकवतो. अर्धा कांदाच तिने साल म्हणून काढून टाकलाय. एकच layer टाक. तिला 1 किलो कांदा दिला कापूला, ती पाव किलो हातात द्यायला कापून झालं. आणि याने काय केलंय बघा इकडे, हे पण टाकलंय ते नूडल्स सोबत. 1 मिनिट टाकून दिलेलं सुद्धा. नाही रे, त्याचं कुठे आहे तो?
आणि आणि हे करताना ह्याच्यात तेल टाकायचं. शर्ट मी नाही चालू हे केलं. माहिती नव्हतं, हे टाकलं नाही. गप्प बसा यार तेलामध्ये तुम्ही. पाणी पण टाकते याच्यामध्येच पाणी हाँ ऑयल तो कांदा काप. हो गया नूडल्स रेडी इधर. तेव्हा काय होणार माहितीये का, ते सेपरेट सेपरेट होणार. तू ना प्लीज जरा प्लीज रिलॅक्स. लेट हर डू हर वर्क या एंड लेट मी डू. मॅगी सारखं नाही काय कच्चा मॅगी सारखं नाही. नाही, हे वेगळं असतं ना. हे तर गाईस हे थोडं आपल्याला पाणी मध्ये कडक चायनीज खायची तोपर्यंत येत नाही मला, जोपर्यंत तो आवाज नसतो ना. एक मिनिट तू हळू बोलू शकतो यार. आवाज असाच आहे म्हणून. जोरात बोलतच नाही तो. एवढं किंचाळ. मी जोरात कुठे बोललो? काय? हे नॉर्मल आहे. तुला काहीतरी झालंय, तू केस धुवून ये. केस दूर ठेव. झालं तुझं काम? यस Yes. आता तू बाजूला यायचा रोजच. आणि किती ते? थोडंसं ऑइल टाकलं आपण गाईस त्याच्यामध्ये. टन, टन, टन. एक दुसऱ्यांना ते स्टिक नको व्हायला मग. हा. हे ना निकेत ऐकून टाकलेलं आहे. आणि हे कोण आहे बाई? हा मी ओळखत पण नाही. तोच बाजूला वरून कांदा कापतोय. तो तेच करू शकतो. तू तर बोलीच ओळखतो, मग विचार ठेवणार पण नाही. कांदा कापाकापीची कामच करू शकतो. मला कांदा कापताना तोंडात डोळ्यातनं पाणी येत नाही. आणि ती आपली एक टेक्निक आहे कांदा कापाची. मला असं वाटतं अजून हे थोडंसं बारीक केलं ते पाहिजे. श्रिंक होणार. श्रिंक नाही झालं की शेफला एक स्टू शेफ सांगतोय आणि हू आर यू? आणि कॅन यू मी इंट्रोड्यूस युअरसेल्फ? आय एम टेस्टर. टेस्टर हा तो टेस्टर असतो, इलेक्ट्रिक टाकू आपण बघतो माहितीये का लाईट येते की नाही येते, हा तो मला टेस्टर. मगाचपासून त्याचं एकच आहे, आम्ही त्याचं That's it. नाही गाईज, आपण जे पण आज आणतायत तर सगळं आम्हाला फायनान्स त्यांनीच केलं. Yes. ओ शिट He is the sponsor, he is the financer, Financer. he is the जोपर्यंत taster. आम्हाला कोण फायनान्सर भेटत नाही तोपर्यंत स्पॉन्सर तोच. He is the everything. यू आर डूइंग व्हाट यू कैन. पाणी हवंय? कसला टेन्शन घेतेस? ते गोष्टीची एक लिमिट असते तापाची. ते बीन्स मी ना त्याच्यामध्ये गाजर आहे, फ्रीज ओपन कर. या येस पण आपण गाजर टाकायचं म्हणजे ऑलरेडी चॉप. या ओ भाई साहब. गाजर. आज काय बनवायचं? गाजर हलवा. या यू कॅन तिथे लायटर आहे ते घे आणि हे भांडे आहेत. टन, 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 टु, 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 टु. आपल्याला दोनच नूडल्स आपल्याकडे. हा 3 आणलेत ना. तिसरं ते आपलं रेमन काय ते अंकित कळपड. काय? रामेन. रामेन. कळलं पडेल काय? नाही रे उमेश, रामेन कारण का बघ 2 जणांना भूकच नाहीये, तू आणि अनिकेत. असं नाही, हे काय झालं? आता भूक लागेल आता. ह्यांनी ऑलरेडी सांगितलेलं ह्यांना भूक नाहीये. आता भूक लागायला चालू मी होते. मग कमीच घेतलं. मला हे बघूनच भूक लागली. मला बोलले की ही घरी जाऊन घी जेवण म्हणणार, म्हणून बोललो भूक नाही. मग हेच आहे ना, जेवणच आहे हे जेवणाचं पण खाणं. आता कळलं की आम्ही जेवण बनवते म्हणून मला भूक लागली. दिस इज चीटिंग. हे मिरची थांब, मी विसरतो. हे मिरची नको यार. हे नको आणि थोडं स्लाइटली नाही, टाकू. नाही, नाही. हे टाक ना लाल तिखट. नो नो, लाल तिखट ह्याच्यात. What? तू काय गावाला खातेस की काय चायनीज? हा. नंदू. हे कशाला एवढं लवकर घेतेस तू? नंदू त्याचे बॉईल तर sir. नव्हते ते अरे बॉईल सॉरी करायचं. सॉरी आय एम सॉरी. ओके तर बॉईल एक सेकंड मला ते हे हवंय. प्लीज जस्ट गिव्ह मी सम स्पेस यार. यू जस्ट या. हे बघा, ऑपरेशन थिएटर मध्ये जी कातर असते ती ह्याच्या घरी काय करते? किंड्या बिंड्या कापाची. कुकिंग इज अ ऑपरेशन. खूप फाईनली चॉप करायला लागतात गोष्टी. गोष्टी. हा पाहिजे. तू फास्ट कर नाही कशाला? अरे एक सेकंड थांब यार. अहो ते आपोआप जायचं, टेन्शन नको घेऊ. हो मी फक्त एक पुश देते. पुश. आपण नूडल्स मध्ये आज टाकणार आहोत हनी चिली नूडल्स. नवीन काहीतरी आज आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. हनी
तुम्हाला सर्व उलट देत असेल हनीचं स्पेलिंग वगैरे आणि आमचा फ्रंट कॅमेरा ओपन सर्वांनी बघा वाचलं आता तुम्ही बघितलं म्हणून ते सोडलं मला नाहीतर मारत होते. टेस्टर डू यू अप्रूव्ह Yes. I approve the Of the cutting skill vegetables? of chef. शेफ तू तर शेफच्या टीमचाच आहे ना तसं पण बाय असं नाही आहे. हो, मी तर असंच आहे. आय एम ओनली फ्रॉम अ टेस्टिंग टीम. तू फक्त आणि फक्त मला अपोज करणार. नाही मी तर जेवणाला अपोज करतो जर चांगला नाही झाला तर. मी तुझ्या बरोबर आहे जेवणाला अपोज करायचंच असतं जर नाही तर नाही चांगलं तर चांगलं पण त्या दिवशी एवढं चांगलं जेवण तिने अरे केलेलं पण तुम्ही काय एवढं करताय आता जेवण तुम्हाला तर भूकच नाही ना. अरे आम्ही तुमच्यासाठी करतोय उरलेलं आम्ही खाऊ हा. आम्हाला काय एवढं आहे नाही तुमचं पोट भरलं मला वाटत नाही उरेल बट लेट्स ट्राय. बघा, तुम्ही खातात भरपूर ते माहितीये मला येस वी डू इट लॉट ऑफ फूड आणि जर टेस्टी असेल तर का नाही गाईज का नाही. येस ऑफकोर्स नक्कीच असणार आहे कारण की त्याच्यात माझा हात इन्व्हॉल्व्ह आहे. तुमचं हे आता हे आपलं बॉईल झालेलं आहे त्याला आपण स्ट्रेन करतो आणि ते कुठे गेलं ते स्ट्रेनर गाईज आम्ही नीट पकडशील ना ट्रेन करतोय तुम्हाला आम्ही दिसणार नाही. झालं 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 मस्त थंड थंड पाण्याने आमची आंघोळ करायची नक्की काय करते. थंड पाणी लगेच टाकायचं मला ते भांड हवंय आणि हे प्यायचं पाणी नाहीये ते भांड हवंय ते मला भांड हवंय. तुम्हाला काय होतं तुला ह्याच्याने पण हा, ते घे. त्या भांड्यात काय ह्याच्यात टाकणार आहेस हा, परत? मग पाणी खाली उकळते ना. म्हणजे झालं ना की एक ताट घ्या अंकिता आणि ताटावर तर पसरून टाक असं तर अजून ते सुट्ट सुट्ट होईल त्याच्यावर थोडं ऑइल टाक सुट्टू सुट्टू बोललं जातं, मला असं सुट्ट म्हणलं. सुट्ट 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 त्याच्यामध्ये दांड दे. प्रेक्षक थकून बाहेर गेले Yes, आपले टेस्ट आपल्या एक प्रेक्षक आणि दुसरं आपलं टेस्टर हे दोन्ही बाहेर गेल्यात. त्याकडे अजून एक मॅगी Guys, ही पण आहे आपण ट्राय करणार पण आहोत. सरप्राईज आहे ती आता नाही करायची आपल्याला जर हे आयटम फेल झाला तर मग आम्हाला तिकडे पण ते एकच आणलंय मग काय करणार थोडं मी खाईन कसं येऊन दे मी खाईन. माझ्यासाठी आण. असं नाही बाबा खूप ती विचार मी उचललेली ती मला एक आवड आहे की प्रत्येक प्रकारची मॅगी ट्राय केली आजपर्यंत अशी कोणती मॅगी नसेल ती मी ट्राय नाही केली. गाईज आपण हे स्ट्रेन केलंय आणि आता एका प्लेट मध्ये ठेवतो ह्याला आणि त्याला आपण थोडस सेपरेट करूया एकमेकांना. थोडं तेल टाक ना याच्यावर. हा टाक ना. तूच थांब टाक ना, ना. थांब ना. ते नको युज करू ते कट होतील. नाही होणार मी हलक्या हाताने करते. येस एक स्टेप पुढे गेलो आता आपण हा गॅस चालू करत आहोत. लायटर कुठे गेला लायटर कुठे गेला लायटर कुठे गेला इथेच लायटर मला काय दिसत नाही त्याच्यात आहे बाबा. हे आणि मिक्स करायचं आता हे ऑइल. थोडं ऑइल टाकलेस ना थोडं असं हाताने मिक्स करून घेतात ते सगळं थोड हात खूप चांगले आपले असं वरती होतो नो थोडं. आय कॅनॉट. मी हात नाही लावत. मस्त कढाई अशी गरम करतोय आपण तापेपर्यंत. गाईज हे इनाफ आहे बघा. ते कुठे गेले आपल्या ते मसालेच कुठे गेले दिस इज द बॉइल नाही. फोडून ठेव ना. सॉरी मी दिसतच नव्हती ना तुम्हाला. एक डिश आहे का छोटी कोणती एकदम बारकीशी यासाठी एवढी मोठी नको मला घे एकदम ना ह्याच्यात. अरे अरे मसाले टाकायचे मला सुकी डिश पाहिजे छोटी एकदम हलकी. घे ना ओपन कर तिथेच आहे. हे काय डिश बघ ते. हे फोडून फोडून किती टाकणार ना आणि एकदाच गेम करतो. स्टे हायड्रेटेड गाईज. दिवसाला 8 लिटर पाणी पिते. सोंडोबा नावाचा हत्ती होता आमच्या गावाला तो एवढंच पाणी पिता. तो खूप हायड्रेट राहायचा बापरे. इन्स्पायर्ड आहे मम्मी त्या हत्तीला. हत्तीशी ए टाकू दे. मोठा ऑन कर ऑन कर. पहिलं बटन कुठे 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 ते पहिलं बटन. हे बोला हो हो माझ्या आयर्नमॅन सारखं वाटतंय मला अगदी तो आयर्नमॅन कसं असं तुझा करायचा? Iron Man. हो तो असं करायचा ना तुझा Iron Man. माझा नाही मला असं वाटतंय आयर्नमॅन बघताना आता तो असं करायचा आणि त्याचं मोठं करायचा काहीतरी क्रेझी काही कंजूस नको म्हणून स्टार्ट घे ना, घे ना. काय होत नाही पोट वगैरे वाढत आताच रोज चालायचं बस. एक्स्ट्रीम. तेल असं पसरवायचं सगळ्याकडे.
Cheers, guys. हो, मस्त मस्त मस्त. प्रत्येक कॉर्नरला तेल लागलं पाहिजे, कारण मी कुठेही भाजी जाऊन चिटकायला नको. तोपर्यंत मी तुम्हाला टेस्टर आणि काय होतं दुसरं पीठ आपली गेस्ट हो प्रेक्षक प्रेक्षक ते दाखवते काय करतो. हे आहेत आपले टेस्टर आणि प्रेक्षक. बिझी आता ते खूप मोठं काम करणार आहे. आणि तू ऐकलं तू काय बोलला? काय काय बोलतो हात अडकला का त्याचा मिक्सर मध्ये एवढा का आवाज करतो? त्याला बोलतात जेवणाची चव. बिग वेक बिग वेक बिग वेक एवढंच क्विक एवढाच होऊ शकतो, जास्त केक होऊ शकत नाही. किक. आम्हाला एवढंच शिकवलं आमच्या आईने. These are the noodles. This is the sabzi. And this is the chef. ते कांदाचं मधलं चांगलं राहू दे. आणि ते तुला आठवते आपलं फर्स्ट टाइम आपण हा नूडल्स कधी बनवलेला? बापरे बापरे, एवढे बेकार. क्रिसमस होता, हा क्रिसमसचा टाइम होता आणि तेव्हा असं काहीतरी बाहेरचं व्हायचं होतं. येस. पण तेव्हा मी खूपच लहान होतो, अतिशय लहान. स्कूल मध्ये होतो. तर ते आम्हाला घेऊन दिलं. तर माझ्या आईनी आणि हिच्या आईनी काय घेऊन दिलं तर हाका नूडल्सचे पॅकेट आणि बोले तुम्ही घरी बनवा. आणि जी आम्ही हाकाची वाट लावली. नाही पण हा म्हणजे ऍक्च्युली माहिती नव्हतं आम्हाला जे हे प्रोसिजर असतं की पहिले त्याला बॉईल करायचं आणि मग हे व्हेजिटेबल सॉटे करून टाकायचं. लहान होतो आम्ही त्याला जस्ट लाईक जसं आपण मॅगी बनवतो सारखा तसं आम्ही बनवायला गेलो. लाईक मॅगी टाकली, बॉईल केलं, त्याच्यात मसाला टाकले आणि मग आणि तो मसाला नव्हता त्याच्यावर, फक्त नूडल्स दिले ते. हा तेव्हा फक्त नूडल्स आम्ही आणलेले, मसाला नव्हता. वी थॉट की त्यात मसाला असेल पण नव्हता. मग आम्ही काय टाकलं तर आजीचं ऐकून आम्ही मसाले टाकले, घरगुती घराचे मसाले. मसाले टाकले. ते फोडणीचे नूडल्स झाले. हाच असतो हा नूडल्स. बट इट वॉज अ गुड मेमरी बिकॉज आमचा आय गेस ते फर्स्ट टाइम आपण cook केलेलं. फर्स्ट टाइम काहीतरी आम्ही धिंगाणा घातलेला, चांगला होता. पण त्याच्याने कॉन्फिडन्स वाढला. हो, बराच. त्याच्यानंतर आम्ही पैसे वाचवायला लागलो आणि 25 तारखेला हॉटेलने गपचूप जायला लागलो. घरात नाही नको मला. लॉकडाऊन मध्ये आम्ही लोकांनी जे तंदुरी, स्पेशली हिनी कुठून तरी, हिनी आणि आमची अजून एक हिची बहीण आहे, सख्खी बहीण प्राजक्ता, तुम्ही भेटला नसेल तिला, नक्कीच लवकरच तिला भेटाल. तर तिने कुठून तरी तंदूर जो असतो आपला बार्बिक्यू सारखं ते शोधून, आणि ते शोधून लॉकडाऊन, आणि ते असंच लॉकडाऊन होतं एकदम कम्प्लीट लॉकडाऊन मध्ये. आणि तेव्हा रात्री आम्ही चिकन आणून त्याला मॅरिनेट रात्रभर ठेवून नेक्स्ट डे आम्ही त्याचं तंदुरी बनवलेलं. आणि ते तंदुरी मी तर खात नाही, पण ही लोकांचं असं रिएक्शन बघून मला असं वाटलं की रेस्टॉरंट मध्ये पण यावेळी खाल्लं नसेल असं कधी. सगळ्यात पहिला वेळेस आपण अशा व्यक्तीच्या हातातून जेव्हा खातो ज्याने ती गोष्ट कधी खाल्लीच नसते, सो इट डझंट नो द पॅरामीटर्स की काय टाकलं पाहिजे, किती टाकलं पाहिजे, किती वेळ शिजवलं पाहिजे. आणि मग त्या व्यक्तीकडनं आपण असा एक पदार्थ खातो. आणि आय वॉज रिअली इम्प्रेस्ड कारण का खरंच ते खूप सुंदर केलेलं त्याने. इट वॉज व्हेरी डिलिशियस. आणि सो बेसिकली माझी बहीण, आई वगैरे आम्ही सगळे होतो आणि आम्ही सगळ्यांनी ते खूप एन्जॉय केलं. ती एक फील आली लॉकडाऊन मध्ये की खरंच आपण काहीतरी रेस्टॉरंट मधून खाल्लं असं वाटलं आम्हाला. त्याच्यानंतर जे दनादन रेसिपीज बनवलेत मी, बाहेरून कमेंट्स येतात काहीतरी, बाहेरून कमेंट्स खूप येत आहेत बिकॉज ऑब्विसली दे आर That is the food. फूड पंचायत. फूड कसं फूडचं कसं असतं, बनवायला लागतं हा, आणि मग शिजवायला लागतं, आणि मग मला झाकायचं होतं काहीतरी ते. काही झाला बेटा हा माझा छोटू, त्याचं बारसं करायचं आपल्याला लवकरच. होतं गाईस. आपण व्हेजिटेबल सॉटे केले आणि आता त्याला थोडा वेळ आपण ठेवतोय. आणि तिथपर्यंत आपण ब्रेक घेऊया. आजची ताजा खबर, हा गॅस
संपलेला आहे अंकिता. आम्ही 5-10 मिनिटं वेट केला, म्हटलं भाजी मी बोलतोय भाजी परतत का नाही बघ तुझा गॅस गेलाय. तशीच आहे भाजी. हे काय गॅस गेला. अरे भूक लागली भाऊजी. मला काय होतंय काय हे मला काय बाबा, पटत नाही. मला राग आलाय. एक काम कर, पटकन गॅस घेऊन ये का. हे असं होतं मी बोलू शकतो पहिलं झालं असं काहीतरी. आता गॅस पण आहे, गॅस आहे पण गॅस लावता कोणाला येतो, कोणाला येतो तुला येतो अंकिता प्रो गॅस लावता येत नाही. प्रो भाऊजीला गॅस लावतो, भाऊजी सर्व काय करता येते. आता गॅस आपल्याला लागत नाही. कट. थोडं थांबा जरा अंकिता बंद कर. ए उमेश ऑफिस ते बंद कर ते बंद कर ना. हा सॉरी. गॅस इन्स्टॉलेशन झालंय guys. आणि भाजी ऑन करतो आता. तर अशा प्रकारे आपला गॅस इन्स्टॉल झालेला आहे. इन्स्टॉलच असतो तो गॅस. येस. बाकी हे मंडळी बसलेली इथे आणि एक 200 वर्षापूर्वीची कुठेतरी मॅच लागली ती आम्ही बघतोय. हे बाकी अजून काय खाल्ल्यानंतर काय करायचं आपल्याला. खाल्ल्याने झोपायचं आहे. वाजलेले आहेत 11:15. तुम्हाला 12:15 दिसत असतील, 11:15 झालेले आहेत. 11:15 वाजता आम्ही जेवण बनवतोय आणि झोपायला वेळ आहे, कारण की आज आम्ही खूप चांगला थ्रिलर असा मूवी बघणार आहोत. तर तुम्हाला कोणता थ्रिलर मूवी माहिती असेल तर आम्हाला सांगा. आम्ही जो बघणार आहे ते तुम्हाला आम्ही सांगणार आहे. त्या हिशोबाने आपण ठरवूया की कुठला थ्रिलर मूवी चांगला आहे. आत्तापर्यंतचा तुमचा सर्वात छान आणि थ्रिलर मूवी कोणता होता मला तेवढंच सांगा. साऊथ पण झाले. साऊथच असतात मे बी, म्हणजे 80% साऊथ मूवीज आहेत ते थ्रिलरमध्ये एकदम एक्सपिरियन्स एक नंबर असतात. आपल्यामध्ये एवढं स्टोरी वगैरे काय नाही, पण स्टील तुमचा फेवरेट कोणता आहे मला नक्की तेवढं सांगा. आपण नक्कीच बघूया. बाकी खाताना आणि अजून बनायचं बाकी आहे. बघूया आता आपलं स्टेप आणि काय ते आपलं कुकिंग इथपर्यंत आले ते. लेट्स गो. करतेस कर. तर आपले भाज्या ज्या आहेत ते ऑलमोस्ट कुक झालेल्या आहेत. दाबून बघ ना थोडक्यात जरा. ऑलमोस्ट नॉट डन. इट्स नॉट डन. करत बस अजून बस सुरुवात करते जरा. पण नाही झालं नाहीये. होईल तू कर. भाई चायनीज आपण जे बनताना बघतो स्ट्रीट वरती, दनादन 2 मिनिटात 3 मिनिटात नूडल्स मारून रेडी होतं. तर असं का नाही, त्यांचा वोक एवढा पातळ असतो, एवढं हिटअप लवकर होतं, व्हेजिटेबल्स कुक करून टाकतं. आपला गॅस पण कमर्शियल नाही, आपला गॅस घरगुती गॅस आहे, तर टाइम लागतच. काय करते काय करायचं. हा बस शेतात ना गॅस फास्ट केलाय पूर्ण फास्ट काय ऐकत ना आज गॅस. तुझ्याकडे आलं नसून नाही का त्याने टाकतो जरा कसं. It's time for the heat ingredient, guys. आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट ही अशी गोष्ट आहे ना, ती सर्वात टाकल्यानंतर जेवणामध्ये वेगळीच टेस्ट करायची. हे बघ. जेवण बनतात. लावू? तर आता हे आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. मला असं वाटतं तू एकच दाखवायला पाहिजे. हा, दाखवू का? गाईज मी तुम्हाला आता दाखवते. हाऊ इज इट लुकिंग. तुम्ही बोललो मी तुम्हाला मग वाटत होतं की आपलं जास्त होईल किंवा मी बोलते ना हे श्रिंक होतात व्हेजिटेबल जे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता टाकलं तेव्हा एवढं भरलेलं होतं आणि आता किती झाले, अर्ध झालेलं आहे. आता आपले नूडल्स त्याच्यामध्ये जाणार आहेत. मसाला नूडल्स टाकल्यानंतर मग ते तुझं काम असतं की त्यांना मिक्सअप कसं करायचं ते. अच्छा. ओ येस, नाजूक काम आपण नेहमी नाजूक लोकांना. तरी पण ते सुद्धा
घट्ट असं वाटत आहे पण ठीक आहे. थोडस थिक आणि आपण जर सोडू ना आपण डायरेक्ट विचार करते मला असं वाटतं काय काय नाही बरोबर तुम्ही बघू शकत आहात कशा प्रकारे नूडल्स हे मस्त वेगळे असे झालेले आहेत. पण तुम्ही अजून थोडं हातात पाणी टाकून आणि त्यात तेल टाकून सुट्टे जेवढे कराल ना थोडं अजून मस्त लागेल. Guys, I will show you again. दिसतंय का? हे बघा आपले व्हेजिटेबल्स कसे मस्त वेगळे झालेले आहेत. मला असं वाटतं निकित ना तू हे जर यूज केलं तर त्याच्याने अजून बेटर होईल. नाही ते खालून आपलं वरती आलं बघ. बघ हे असं असं केलं ना. हे बघ मी तुला सांगते ऐक 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 हं. तू सांडवशील. हा पकड फोन. आता आता बाजूला तरी घे. चे बघ आताचे मसाला टाकून टाक. हा टाक. मी हे घेते. एकदम पसरू दे एका जागेवरती असं. हा जात आहे आपला स्पेशल मसाला जो याच लोकांनी दिलाय. परफेक्ट सर्वीकडे आपण हा मसाला टाकूया. सोया सॉस कुठे आहे तुझा? सॉस फ्रीज मध्ये आहे माझ्या. देख looking delicious guys. थोडस असं पाणी टाकत आहोत कारण की मसाला चिटकू नये म्हणून. गेलेले आपला पाणी वाचतरी. मी करतो तू बाजूला तू आरामात आणि नाजूक हाताने करत आहेस. त्याची गरज नाही. हे बघा असं मिक्स करायचं आहे आपल्याला जेणेकरून सर्वीकडे प्रॉपर असं लागायला पाहिजे. नूडल्स तुटले तर तुटून द्या पण मिक्स सर्वीकडे व्हायला पाहिजे. गाईज तुम्हाला सॉरी गाईज तुम्हाला माहितीये की जेवणावर आपण असं ओपन ठेवल्यावर लगेच असं माशा जेवण म्हणलं नाही की आले पहिला असं इतकं झालं तू एकटं नाही काढणार. हे ऑलमोस्ट रेडी झालं आमचं. त्यांना तो बाहेर स्मेल गेला या आणि ते त्यांचा हिस्सा मागाला आलेले आहेत. मागाला इथे आलेले हे आहे. तेच भावंड असतात जे मुंबईला राहतात आणि म्हातारे झाले का मग हिस्सा मागायला गावाला आहेत. उमेश any comments? टेस्टर लेफ्ट द रूम. हॅलो गाईज सो आम्ही नूडल्स सर्व केलेले आहेत. अशा प्रकारे रेडी आहेत आपले नूडल्स. येस विथ सम शेजवान चटणी. मिस्टर टेस्टर आता उमेशचा डायलॉग आहे. छान मस्त एक मस्त नंबर. झाला एक नंबर. हे प्रेक्षक हा प्रेक्षकाकडे जाऊया आपण. बस हा ना आवडला ना विषय संपला. तो फूड एन्जॉय करतो. सो सी यू इन अ बिट. आणि आम्ही मूवी लावलेला आहे सेकंड हो. केस ऑफ सीतारमण. हो अर्धा आलेला आहे Interesting मस्त वाटतोय. तुम्ही सुद्धा बघा. येस बाय गाईज.